एक छोटीशी गुलाबाची पाकळी हे तंत्र काढण्यामध्ये किंवा एखाद्याचे विचार बदलण्यामध्ये किंवा एखाद्याची पूर्णतः निगेटिव्ह इच्छा झाली आहे ती बदलण्यासाठी कामाला येऊ शकते का? मुलांनो, आपण जी गुलाबाची पाकळी पाहतोय, आपल्या हिंदू धर्मामध्ये गुलाब जलाचा वापर केला जातो, गोमूत्राचा वापर केला जातो व जे जे द्रव्य स्वरूपातले आपल्याला पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यात एक गुलाबाचा द्रव्य देखील असतो. या गुलाबाच्या द्रव्यापेक्षा या गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत याला एखाद्यावरती वशीकरण झालं असेल किंवा अन्न खाताना तोंडात फिरतंय अशा वेळेस आपल्याला चिंता जी असते ती चितासमान असते. माता चिंतापूर्णी देवीचा एक मी तुम्हाला उपाय सांगत आहे, अवश्य ऐका. अमावस्येच्या रात्री किंवा मंगळवारी 5 गुलाबाच्या पाकळ्या, गावरान गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्यात आणि स्टीलच्या वाटीच्या किंवा मातीची वाटी आणायची, त्याच्यामध्ये मध टाकायचे 5 चमचे आणि 5 गुलाबाच्या पाकळ्या त्यात बुडवून ठेवायच्या. पांढरा वस्त्र त्याच्यावरती टाकायचे आणि पांढऱ्याच दोऱ्याने त्याला पॅक करायचे, म्हणजे मुख जे आहे ते बंद करून घ्यायचे. रात्रीचे समय पशु पक्षी कुठं असं हस्तक्षेप होणार नाही असं चंद्राच्या उजेडामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. अमावस्येच्या दिवशी चंद्र नसतो, परंतु मंगळवारच्या दिवशी चंद्र मात्र असतो. मंगळवारच्या दिवशी तुम्ही करू शकता. आणि मग त्यावेळेस आपल्याला या पाकळ्या सकाळी उठून अनुषपोटी खायचं आहे. 5 मंगळवार ते 11 मंगळवार केल्या मात्राने फरक पडतो व पॉझिटिव्हिटी जाणवते. येणारे विचार जे आहेत ते पूर्णतः स्पष्ट होतात. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी तुम्हाला असे बरेचसे मार्ग सांगणार आहे, म्हणून चॅनलला फॉलो सबस्क्राईब अवश्य करा. ओम काली जय भवानी.